रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस झालाय। रात्रभर जिल्ह्यामध्ये बहुतेक भागामध्ये जोरदार बॅटिंग केलेल्या पावसानं पहाटेपासून विश्रांती घेतली आहे। जोरदार पावसाचा फायदा हा भात शेतीला होईल। रखडलेली शेतीची कामं या पावसामुळे वेगानं पुढे सरकतील। किनारी भागामध्ये काही वेळेला वाऱ्याचा वेग मात्र वाढल्याचं दिसतंय। राज्यातल्या अनेक भागात आजपासून मुसळधारेचा इशारा दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी शहर असेल किंवा किनारपट्टीचा भाग आहे तिथं अगदी रात्रीच्या वेळेला चांगल्या पद्धतीनं पाऊस झालाय। पण अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम हा जनजीवनावरती झालाय असं आपण म्हणू शकत नाही। सध्याच्या घडीला पावसानं विश्रांती घेतली, पहाटेपासून पावसानं ही विश्रांती घेतली। विशेषतः जर आता बघायला गेलं तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आणि कुठेही पूर परिस्थिती जिल्ह्यामध्ये म्हणू अशी काही परिस्थिती नाही आहे। आणि जनजीवन किंवा घाटमाते जे ते देखील आत्तापर्यंत सुरळीत आहेत। पण पुढचे काही दिवस हे मुसळधारेचे असतील आणि साधारणपणे हवामान विभागाने जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार हा कोसळणारा पाऊस अति मुसळधार देखील असू शकतो। आत्ता जर आपण बघितलं ही ती काजळी नदी आहे, लांजा तालुक्यातून ती उगम पावते आणि रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत जाऊन पुढे समुद्राला मिळते। पण तिला देखील पूर आहे असं आपण म्हणू शकत नाही। पाणी पातळीमध्ये हलकीशी वाढ झालेली आहे। अर्थातच सध्या पावसाची गरज आहे ती भात शेतीच्या कामांना। कुठेतरी पाऊस रेग्युलर झाला तर जी लावणी केली गेली आहे तिला त्याचा कुठेतरी फायदा होईल आणि विशेषतः जी लावणी रखडली आहे ती कुठेतरी वेगानं पुढे जाईल। त्यामुळे बळीराजा या पावसाकडे मोठ्या आशेने बघतोय। आत्ताच्या घडीला पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी वातावरण मात्र पावसासाठी पूरक असंच आहे। कॅमेरामन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।